असं वाट अडून का उभे? हा तर सरपोतदार साहेबांचा माणूस आहे, मग यांनी स्वतःच्याच माणसावर हात का उगारला? काय सांगितलं होतं मी तुला? अर्जुनच्या बर्थ सर्टिफिकेट वरती आई आणि वडील म्हणून तुमचं नाव देणार आहे, सांगितलं होतं ना मी. मग हे काय खोटं बर्थ सर्टिफिकेट बनवायची काय गरज होती? इतके दिवस थांबलास तू, आणखीन 2-4 दिवस थांबला असतास तर काही फरक पडणार होता का? तुमच्या वकिलांनी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा? मा शहाणपणा करायची काय गरज होती? काय हे घे. बरं ठीक आहे, तुम्हाला इथे राहायचं नाहीये ना, काही हरकत नाही, मी तुम्हाला थांबवणार नाही. शक्य तितक्या लवकर इथनं तुम्ही जा. पण तुला काय वाटलं हे असं खोटं बर्थ सर्टिफिकेट मला देशील आणि तू अर्जुनला आमच्यापासून घेऊन जाशील आणि मी विसरून जाईन? वा, खऱ्या खोट्याची भाषा तुम्ही वापरताय. आणि आजपर्यंत तुम्ही आमच्या सोबत जे वागला ते सोयीस्करपणे विसरताय तुम्ही. आज आमच्यावर ही जी वेळ आली ना ती तुमच्यामुळे आली. तुमच्यावर, तुमच्या वागण्यावर अजिबात विश्वास नाही मला. ओळखतोस ना तू मला, मग तुला काय वाटलं हे खोटं बर्थ सर्टिफिकेट तू मला देशील, अर्जुनला घेऊन जाशील आणि मी अर्जुनला विसरून जाईन असं वाटलं तुला? जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलास ना, मी तुला शोधून काढीन, लक्षात ठेव. हा. अच्छा, म्हणजे माझा संशय दूर करायला यांचं हे नाटक सुरू आहे. तुम्हा दोघांनाही नाटकच बघायचंय ना? मग आता बघा मी काय नाटक दाखवते. अर्जुन आमचा मुलगा आहे आणि तो आमचाच राहणार आहे. बर्थ सर्टिफिकेट काय आज नाही उद्या बनेल. आणि एकदा बर्थ सर्टिफिकेट बनलं ना, अर्जुन आमच्याकडे आला ना की तुम्ही आमचा पाठलाग करा, आमच्या घरात येऊन राहा. आमचा अर्जुन तुम्ही आमच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. हे बघ म्हणे, बस. मणीसरांना बोलायची काहीच गरज नाहीये, मी खपवून घेणार नाही. या आधीही मी तुम्हाला वॉर्न केलं होतं की मणीसरांच्या संपर्कात येऊ नका, आणि आज चक्क तुम्ही त्यांच्यावर हात उगारला. हे बघा, मी हे सगळं सहन करणार नाही. शेवटचं सांगतेय तुम्हाला. मणीसर, चला आपल्या घरी. या माणसाच्या नादाला लागायची गरज नाहीये. तू काय करतोय? सगळे कामावर जायचं नाहीये का? चल निघ. अरे वा, माझा धीर निशाण्यावर लागलेला दिसतोय. मोठं संकट टळलं. मणीसर, बरं झालं तुम्ही वेळेत तिथे आलात, म्हणून मी वाचले, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. मणीसर, अहो या बर्थ सर्टिफिकेट मध्ये बऱ्याच चुका आहेत. हे बघा. खोटं आहे ते. खोटं सर्टिफिकेट आहे. होय, मी अर्जुनचं खोटं बर्थ सर्टिफिकेट बनवलं. का? कारण मला घाई झाली आहे. तुम्हाला आई, तुला या घरातून बाहेर, या नरकातून बाहेर घेऊन जायचं. मला घाई झाली अर्जुन लिगली आपला मुलगा होण्यासाठी.
त्या दिवशी कंपनीमध्ये ते पेपर्स माझ्याकडून गाळ झाले नसते तर कदाचित ही वेळ आलीच नसते. आणि त्या गोष्टीच मला खूप गिल्ट येते. रात्रभर झोप येत नाही मला. मी खूप विचित्र वागतो, वेगळा वागतोय असं वाटतंय तुम्हाला, पण तुम्ही दोघींनी तर फार मला वेडा ठरवला. पण मी वेडा नाहीये, मी अपराधी आहे तुमचा. आणि त्या अपराधामुळे मला खूप गिल्ट आलंय. मी असं का वागतोय माझं मलाही माहित नाही. ती जर ते पेपर्स हरवले नसते तर कदाचित आता आपण इथे नसतो, इथून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आनंदात जगलो असतो. मी जबाबदार आहे याला. महेश सर, अहो तुम्ही प्लीज शांत व्हा, नका इतकं टेन्शन घेऊ. काय कसं शांत राहू स्वानंदी? तुमची कुठलीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही मी. तुम्हाला माझ्या सामानामध्ये तंबाखूची डबी सापडली ना, तुम्ही संशय घेतला माझ्यावर, पण तुमचा संशय खरा आहे स्वानंदी. आई, तुला स्वानंदीने काय सांगितलं नाही? आई, माझ्या या स्ट्रेसमुळे मला काही वाईट सवय लागल्या. मी खरंच तंबाखू खायला लागलो. हे बघ, आई, माझ्या या मानसिक परिस्थितीचा फायदा घेऊन माझ्या ओळखीतल्या काही लोकांनी मला दारूचंही व्यसन लावलंय. मी दारू सुद्धा प्यायला लागलोय. काय? होय. तुझा विश्वास बसत नाही ना? थांब. हे बघ, दारूची बॉटल. तू दारू घरात ठेवली होती? आई, फक्त घरात नाही ठेवली. तुम्ही दोघी घरात नसल्यानंतर मी या घरात दारू पितो. एवढंच काय, मी अर्जुन समोर सुद्धा दारू प्यायलो. आई, तुझा हा मुलगा स्वतःच्या मुलासमोर दारू पितो. मी बाप म्हणून घेण्याच्या पण लायकीचा नाहीये. मला मी नालायक माणूस आहे. मला खरंच माफ करा. स्वानंदी, तुम्ही सुद्धा मला माफ करा. मी खरंच खूप वाईट वागलोय. पण आता काय, मी वागलोय. मला खरंच माफ करा तुम्ही. पण आता बस, खरंच बस. आता मी सगळी व्यसनं बाजूला टाकणार आहे. या व्यसनांमुळे मी नाही जमणार. या व्यसनांच्या कारणाला संपवणार आहे. मला माझ्या फॅमिलीला या नरकातून दूर घेऊन जायचंय, आनंदात राहायचंय. मला माफ करा प्लीज. म्हणे एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने आम्हाला बोलला नाहीस. सगळं स्वतःच सहन करत बसलास. आमच्याबरोबर शेअर तरी करायचं होतं ना. कुठल्या तोंडाने बोलणार आहे? माझ्या गिल्टपोटी मला काही बोलताच येत नव्हतं. आता मी हे सगळं का बोलतोय माझं मलाही माहित नाही. कदाचित त्या डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्यात त्यामुळे हे सगळं सत्य माझ्या तोंडून बाहेर पडतंय. पण खरंच मी खूप चुकीचा, विचित्र वागलोय. मला माहिती, म्हणजे मी असं वागलोय जसं काही मी नसून माझा कोणीतरी डुप्लिकेट या घरात राहतोय असं वागलोय मी. मला खरंच माफ कर. तू रडू नकोस म्हणे. शांत हो. तू बस इथे बस. मी पाणी आणते.
हे घे पाणी पी. मणी सर, अहो आता तुम्ही सांगताय म्हणून अनेक गोष्टी क्लिअर होत आहेत. अहो आधी सांगायचं ना आम्हाला, आमच्यासोबत शेअर करायचं. सॉरी बोललो ना, सॉरी बोललो मी. मणी सर, पण मला एक गोष्ट नाही कळली, म्हणजे तुम्ही घरात पिस्तूल का ठेवली? सरपोतदारांच्या भीतीने. त्यांची भीती वाटते मला आता. ते गुंड्याकडून कुणावरही हमला करू शकता, माझ्यावर, तुमच्यावर, आई तुझ्यावर. म्हणून आपल्या सगळ्यांच्या रक्षणासाठी ती बंदूक घरात आणून ठेवली. आणि तुम्ही संशय घेताय? मणी सर, अहो पण स्वानंदी, मणीला यावेळी आपल्या आधाराची गरज आहे, इंट्रोगेशनची नाही. मणी, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि माझी खात्री आहे स्वानंदीचा पण हळूहळू तुझ्यावर विश्वास बसेल. तू टेन्शन नको घेऊ. तुझा फ्रेश होऊन ये जा. मणी नाही सापडला? नाही मॅडम, मी मणी सरांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात हा माणूस तिथे आला आणि मला ह्याच्याबरोबर निघून यावं लागलं. बघितलं कशी नाटकं करत होता, ऍक्टिंग करतोय आपल्यासमोर. मॅडम अहो, पण हा घरातनं निघून गेला तर मला कळवायचं होतं ना, तुम्ही फोन का नाही केला? मला माहितीच नाही ना हा कधी गेला, आणि मला काय माहिती हा तुझ्या मागे जाणार आहे. मी फोन करत होती तुला, तुझा फोन लागत नव्हता. आता काहीही करून आपल्याला लवकरात लवकर मणी सरांना शोधायला हवं. तुम्ही झोपल्या नाही अजून? मी सांगितलं ना तुला, मला झोप कशी लागेल. हा आहे ना ते. तू तिथे गेल्यानंतर नक्की घडलं काय? काही नाही मॅडम, मी राजाराम दादा बरोबर तिथे गेले होते आणि तिथे गेल्यानंतर गोडाऊनच्या अवतीभोवती पुढे नाही यायचा. चला इथून, ते टाका खाली. चला लगेच चला. म्हणजे तुला बणी भेटलाच नाही? नाही मॅडम, आम्ही मणी सरांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मणी सर तिथे नाही भेटले. आणि हा माणूस तिथे आला म्हणून मग मी तिकडनं निघून आले. पण मला एक कळत नाहीये, हा माणूस त्या लोकेशनला पोहोचलाच कसा? मॅडम सावकाश, त्रास होतोय का? सावकाश. काय काय झालं? मला जरा अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणून स्वानंदीला उठवलं मी. हो, वॉर्डन मॅडमला खोकला लागला होता, पाणी प्यायला उठलेला. बरं वाटतंय का आता? हो. तू कशाला उठलास पण? तुला बरं वाटतंय ना? तुला घाम बघ किती आलाय. नाही, ते फॅन बंद आहे ना, म्हणून घाम आला असेल. बरं, मी आलोच जरा. मणी सर, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. हो, अजिबात जायचं नाही. तुला माझी शपथ आहे, आणि माझा मणी माझी शपथ पाळतो, हो की नाही? आणखीन एक, आम्ही दोघी चुकलोच, आम्हाला माफ कर. पण तू कुठेही बाहेर जायचं नाही. मणी सर, खरंच चूक झाली आमची, पण इथून पुढे असं नाही होणार. प्लीज आम्हाला माफ करा. आणि हो, तुम्हाला जो घाम आलाय ना,
त्याला विड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे शरीराने एखादं व्यसन नाकारलं त्यानंतर होणारी जी शरीराची अवस्था असते ना त्याला विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. डॉक्टरांनी सांगितलं होतं मला. तुम्हाला बहुतेक तेच होतंय. मी एक काम करते, मी तुमच्यासाठी लिंबू पाणी करते, ते प्यायलं की तुम्हाला बरं वाटेल. हो की नाही मॅडम? हो लगेच घेऊन ये जा. आणि हो मणी सर, तुम्ही आता या सगळ्या व्यसनांपासून दूर राहायचंय. आम्ही दोघी तुम्हाला मदत करू, पण आता इथून पुढे तुम्ही कुठलंही व्यसन करायचं नाहीये. मी लिंबू पाणी आणते. बघ किती घाम आलाय तुला. मी कोणी दुसरा नसून मणी आहे यावर यांचा विश्वास बसलाय. डोक्याचा शॉट तरी गेला. जाऊ द्या, तंबाखू नंतर खाता येईल. आता शांत झोपू. आई, तू आता हवा मारली, खरंच छान वाटलं. मी झोपू का आता? अरे नाही, लिंबू सरबत पी ना, बरं वाटेल. स्वानंदी हे घ्या. विड्रॉल सिम्पटम्स ना. सावकाश. चल चल बोललो ना तुला. चल थोडा. साहेबांकडे चल तू. साहेब हे कोण साहेब? घेऊन आलो याला. कोण साहेब आहे रे? सोडा मला. तुम्ही आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. मला तेच कळलं नाही, हा माणूस त्या लोकेशनला कसा पोहोचला. स्वानंदी सोपं आहे ना. तो आहे ना उलट्या काळजाचा सरपोतदार. त्यांनीच हे सगळं प्लॅन केलंय ना. त्यांनी आपल्या मणीला गायब केलं. त्यांनी याला मणी बनवून इथे आणलं. त्यांनीच या माणसाला तुझ्या मागे पाठवलं. बरोबर बोलताय तुम्ही. पण मॅडम, आपले मणी सर अजूनही संकटातच आहे. आपल्याला काहीही करून लवकरात लवकर त्यांना बाहेर काढायला हवं. आणि एकदा का आपले मणी सर आपल्याकडे परत आले की मग आपण या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देऊयात. चांगली चब्दल घडवूयात. बरं चला झोपूयात. पाहिलं स्वानंदी, हा माणूस जसा खोटा आहे ना तशी ह्याची जन्मखून पण खोटी आहे. हो मॅडम, पण आपले खरे मणी सर अजूनही संकटात आहे. त्यांना लवकरात लवकर आपल्याला शोधायला हवं. आता तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, झोपा. स्वानंदी कुठे आहे? माझी आई कुठे? अर्जुन कुठे? मी सोडणार नाही तुम्हाला. त्या कशा आहेत हे जाणून घ्यायची मला काही गरज वाटत नाहीये. आशा करतो ठीक असते, पण अर्जुन सुजितरावांचा मुलगा, आमचा नातू, सरपोतदारांचा वारसदार एकदम मजेत मस्त आहे. तो माझा आणि स्वानंदीचा मुलगा आहे. नाही, तो सुजितरावांचा मुलगा आहे आणि मी अर्जुनला तुमच्याकडे देणार नाही. तो आमच्याकडे राहणार आहे. आणि तुमची लायकी तरी आहे का? हा, कोण आहेस तू? हा माझा मुलगा असशील तू, पण तू रस्त्यावरचा आहेस, अनवरस. आणि तुम्ही सगळे अर्जुनला कायमचं विसरून जा. एक गोष्ट लक्षात ठेव, पायाच्या वाहना ह्या पायातच छुपतात, डोक्यावर घ्यायच्या नसतात. आणि काय रे म्हणे,
ही जी तुझी अवस्था तू स्वतः करून घेतलीस ना, याला तूच कारणीभूत आहेस. तुझ्या कर्माची फळं आहेत ही. का त्यांच्या नादी लागून अर्जुनचा ताबा मिळवायला का आलास तू? का माझ्याशी वैर घेतलंस? अरे तू हे केलं नसतंस ना, तर आता तू तुझ्या कुटुंबियांच्या सोबत छान घरी मजेत असतास. आणि म्हणी, तू आणि स्वानंदी तुमचं मूल जन्माला घाला ना. तुम्हाला अर्जुन कशाला पाहिजे? हा? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे स्वानंदी किंवा नीलमशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलास तर त्या दोघींना आपल्या बागेत गाडून त्याच्यावर झाडं लावीन मी. त्यांचा चेहरा तू कधीच बघू शकणार नाहीस. त्याला दुसऱ्या लोकेशनवर घेऊन जा. ती स्वानंदी आहे ना, खूप शहाणी आहे ती. हो साहेब. पुन्हा एकदा शोधायला इथे येईल ती. सोडणार नाही मी तुम्हाला. मला तू मोकळा उद्या फक्त. सच्चा कट्टा झालेला. सोडणार नाही. नाही वकील साहेब, अहो इतका वेळ कसा लागतो त्या बर्थ सर्टिफिकेटला? मी तुम्हाला सांगितलं नाही का? तुम्हीच सांगा. मला अर्जंट येते. बर, नाही नाही मान्य आहे, मला लिगल प्रोसेस आहे, पण मग एवढा वेळ लागतो? नाही, प्रयत्न करा, मला लवकरात लवकर हवंय ते. थँक्यू. म्हणे नाश्ता तयार आहे. हा हा, थँक्यू. नाही नाही साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललंय. शाबास. आणि तुम्हाला अजून काही मदत लागली तर मला सांगा, मी करतो. नाही, सगळं मॅनेज केलंय मी. फक्त तू एकच काम कर, त्या स्वानंदीला घरातून बाहेर पडून देऊ नकोस. तसं मी मणीला एका वेगळ्या लोकेशनवर हलवलंय, पण मला माहिती आहे ती स्वानंदीनं अति शहाणी आहे. काही करून ती शोधून काढेल तेव्हा तिला घरीच थांबवा. नाही ठीक आहे, त्याची काळजी अजिबात करू नका, मी हँडल करतो इकडे सगळे. फक्त मी जे सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा वकील साहेब. कारण काय आहे, आमचे घरचे सगळे इकडे चिंतेत आहेत. दिन्या, तू लवकरात लवकर त्या दोघींचा गेम कर आणि हे प्रकरण संपवून टाक. पैसे घे आणि तुझ्या गावाला जा. निश्चिंत राहा, होऊन जाईल काम.